नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण सध्या एका गंभीर कायदेशीर आणि प्रशासकीय लढाईमुळे चर्चेत आहेत। पुण्यातील त्यांच्या हक्काच्या जमिनीवरून सुरू असलेला हा वाद आता थेट पुरस्कार वापसीच्या निर्णयापर्यंत पोहोचलाय। हा वाद पुण्यातील धनकवडी भागातील एका जमिनीशी संबंधित आहे। उषा चव्हाण यांच्या कुटुंबाच्या मालकीची ही जमीन असून गेली 26 वर्ष त्या यासाठी कायदेशीर लढा देत आहेत। जमिनीचं क्षेत्रफळ एकूण 15,066 चौरस मीटर इतकं आहे। न्यायालयाचा निकाल मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने उषा चव्हाण यांच्या बाजूने निकाल दिला होता। न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की ही मालमत्ता अद्याप अविभाजित आहे आणि त्यात त्यांच्या मुलाचा म्हणजे हृदयनाथ कडू देशमुख यांचा कायदेशीर हक्क आहे। न्यायालयाचा निकाल बाजूने असतानाही प्रशासनानं घेतलेल्या एका निर्णयामुळे हा वाद आता पुन्हा पेटलाय। उषा चव्हाण यांचा दावा आहे की 13,546 चौरस मीटर TDR संदर्भात त्यांचे हक्क मान्य झाले होते। मात्र पुणे महानगरपालिकेने अचानक संपूर्ण 15,066 चौरस मीटरचा TDR एका बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी जारी केला, असा आरोप त्यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत वारंवार तक्रारी करूनही प्रशासकीय पातळीवर त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। उषा चव्हाण यांनी अत्यंत उद्विग्न होऊन महाराष्ट्र शासनाने दिलेले सर्व पुरस्कार आणि सन्मान परत करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या निवेदनाचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। न्यायालयीन आदेश असूनही मालकी हक्क सुरक्षित राहत नसतील तर मिळालेल्या सरकारी सन्मानांना काही अर्थ उरत नाही। आवश्यकता असल्यास हे पुरस्कार स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळी अर्पण करून ते आपला निषेध व्यक्त करणार आहेत। एका ज्येष्ठ कलाकाराला जर ही वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य मराठी कुटुंबाचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। उषा चव्हाण यांनी हा लढा केवळ स्वतःचा न मानता तो सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्काचा प्रश्न असल्याचं म्हटलंय। त्यांनी लोकशाही मार्गाने मोठा लढा उभारण्याचा इशारा दिला असून आता शासन आणि प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। थोडक्यात सांगायचं तर हा लढा एका बाजूला न्यायालयीन आदेश आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय कार्यवाही यांच्यातील विसंगतीचा आहे। एका अभिनेत्रीने आयुष्यभर कलेची सेवा करून मिळवलेले सन्मान पणाला लावणं हे प्रशासनासाठी एक मोठं प्रश्नचिन्ह आहे। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।